अध्यक्ष महोदय धन्यवाद। पर्यावरण व वातावरणातील बदल MIDCतील कंपन्यांमार्फत बेलापूर पट्टीतील खाडीमध्ये सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यासंदर्भामध्ये नवी मुंबईतील प्रमुख किनारपट्टी म्हणून ओळखली जाणारी दिवाळे, बेलापूर, साळसोळा, वाशी किनारपट्टी त्याचप्रमाणे दिवापर्यंत किनारपट्टी आहे। सदर किनारपट्टीत लगत स्थानिक कोळी बांधवांच्या किनारपट्टी लगत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात। तसेच MIDCतील कंपन्यांमार्फत सदरच्या किनारपट्टीमधून रसायनयुक्त अध्यक्ष महोदय त्या रसायनयुक्त पाणीची जी पाईपलाईन आहे ही बोनकोड्या गावाच्या खाडी लगतून सोडली जाते। जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळी या कंपन्या रसायनयुक्त पाणी सोडतात आणि संपूर्ण मासेमारी जी आहे ती संपुष्टात येते। सगळे मासे रसायनयुक्त पाण्यामुळे मेले जातात, अनेक जीवाणू मेले जातात आणि खाडी किनारी त्याच्यामध्ये दुर्गंधी वगैरे सुटली जाते। अशा वेळी या ज्या कंपन्या आहेत, या ज्या MIDC आहे, तळोजा आहे, या सांडपाणीवरती ते प्रक्रिया न करता जे पाणी सोडतात त्या कंपन्यांवर आपण कारवाई करणार का, अशी माझी औचित्याच्या या मुद्द्याद्वारे आपल्याला मागणी आहे। आणि रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे शासन कारवाई करणार का व सदरच्या रसायनयुक्त विषारी पाण्यावरती प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देणार का, ही मी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा मांडलेला। आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना आपण दिलासा लवकरात देणार का, कारण हा मुद्दा मी जवळजवळ 2024 मध्ये गुरुवार 4 जुलैला सभागृहात घेतला होता, पण काही कारवाई केली नाही। उलट या कंपन्या कोणाला ना कोणाला पैसे देऊन मॅनेज करून आपलं पाणी व्यवस्थितरित्या सोडत असतात, तर शासन याच्यावर ताबडतोब कारवाई करणार का। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।